मित्रांनो नमस्कार. अभ्यास मंडळ पुणे कॉन्फिडन्स बूस्टर बॅच भाषा लिहावी नेटकी या संदर्भात या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. 21 तारखेला जो आपण एक पेपर घेतला होता इंग्रजीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तुमच्यासोबत आज उपस्थित आहे. विद्यार्थी पेपर लिहित असताना काही गोष्टी ज्या चुकतात किंवा ज्या गोष्टींवर आपण लक्ष द्यायला हवं, त्या संदर्भातली चर्चा करण्याकरता एक पेपर घेऊन मी तुमच्यासोबत उपस्थित आहे. तो पेपर आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि कॉमन प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचा जर थोडक्यात मी जेव्हा हे सगळे पेपर चेक केले, तेव्हा काही कॉमन गोष्टी मला ज्या दिसल्या त्या संदर्भात मी बोलणार आहे. एसे लिहित असताना त्याचा जो कंटेंट आहे, त्या कंटेंटच्या संदर्भात एक PDF उपलब्ध केलेली आहे मी. कशा पद्धतीनं लिहावा त्या संदर्भात आपण चर्चाला सुरुवात करणार आहोत. थोडीशी सुरुवात करत असताना मी प्रिसिज रायटिंगच्या संदर्भात थोडंसं बोलेन, की ज्यावेळेला तुम्हाला इन्फोसिसच्या संदर्भातला एक प्रिसिज या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्या संदर्भात मी थोडंसं बोलायला सुरुवात करतो, की या ठिकाणी म्हटलेलं आहे, "राइट अ प्रिसिज ऑफ फॉलोइंग पॅसेज इन अबाउट 1/3 ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल." तर बऱ्याच लोकांना टायटल काय लिहावं हा सुद्धा प्रॉब्लेम आलेला होता. जर एकंदरीत हा सगळा पॅसेज जर आपण ॲनालिसिस किंवा हे सगळ्याचं जर आपण वाचन केलं, तर आपल्याला असं दिसतं, की इन्फोसिस नावाची कंपनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता कशा पद्धतीनं प्रयत्न करते, त्या संदर्भातील हा पॅसेज आहे. म्हणजे हे मुद्दा तुमच्या लक्षात यायला पाहिजे होता वाचत असताना. आता काही लोकांनी टायटल देतानाच वेगवेगळ्या पद्धतीची टायटल दिलेली आहेत. साधं टायटल जरी दिलं असतं तरी चाललं असतं. मी त्या टायटलमध्ये सुचवलेलं आहे, "द इन्फोसिस बिहाइंड द बिझनेस." एवढं साधं टायटल होतं, की जे टायटल तुम्हाला देता यायला पाहिजे होतं. काही लोकांनी काहीही टायटल दिलेलं आहे. म्हणजे या बारीक-सारीक गोष्टींची चर्चा आणि बऱ्याच वेळा काय होतं, की परीक्षेला ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला असणारं प्रेशर. या प्रेशरमुळं आपल्याला टायटल सुद्धा सुचत नाही. मुद्दा आता सांगितल्यानंतर लगेच कळतं, की अरे हे इतकं सोपं आहे, पण हे मला सुचलं का नाही? बरं हे सुचण्यासाठी मित्रांनो लागते प्रॅक्टिस आणि हीच प्रॅक्टिस या पेपर्सच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यासाठी हा सगळा प्रपंच आपला चालू आहे. एक-एक वाक्य आपण ॲनालिसिस करत जाणार आहोत. त्यामध्ये प्रिसिज रायटिंग करत असताना कोणते शब्द आपण अव्हॉइड करू शकतो ते आपण बघणार आहोत. 2 वाक्यांचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीनं करता येऊ शकतं, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम मित्रांनो असा आहे, की वाक्य ज्यावेळेला आपण बनवतो, त्यावेळेला शाळा कॉलेजमध्ये तुम्हाला आठवत असावं, की जी वाक्य आपण बनवली, ती साधारणतः 4 किंवा 5 शब्दांची असायची. म्हणजे तुमचं फेव्हरेट उदाहरण जर द्यायचं झालं, तर मी आंबा खातो आणि मी पत्र लिहितो. याच्या पलीकडे आपण इंग्रजी कधी लिहिलं नाही. आणि इथं जर बघितली तर लांब पल्लेदार वाक्य असतात. ही वाक्य नेमकी बनतात कशी? त्या वाक्याकडं नेमकं बघायचं कुठं असतं? त्या वाक्यामधलं असणारं क्रियापद कुठं आहे? त्या वाक्याचा नेमका कर्ता कोण आहे? त्याची सुरुवात आपल्याला कशी करता येईल? अशा बारीक-सारीक सर्व गोष्टींची इत्थंभूत चर्चा ज्यावेळेला आपलं ऑफलाईन सेशन असेल, त्यावेळेला मित्रांनो या सगळ्या गोष्टी करणार आहोत. आजही थोडासा या संदर्भातला गोषवारा द्यावा म्हणून मी तुमच्यासोबत उपस्थित आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आपण हा कंटेंट थोडासा समजून घेऊया. मी तुम्हाला हे सगळं समजून बारीक-सारीक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पेसेसमध्ये, हा जो कंटेंट आहे, हा कंटेंट पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो. हे समजून सांगत असताना 2-3 गोष्टी मी विचारात घेणार आहे. एक म्हणजे त्याचं असणारी वाक्याची रचना. दुसरी गोष्ट आहे की ग्रॅमॅटिकल गोष्टी ज्या आहेत, त्यासुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत. यानं होईल असं की ग्रॅमॅटिकल गोष्टी बघाव्यात कशा, वाक्याच्या रचना कशा बनतात, क्रियापदं कसे असतात, या संदर्भात मी सगळी चर्चा करेन आणि मग त्याच्यातून आपण त्याची समरी काय काढू शकतो, वाक्य कशी कंबाईन करता येतील त्या संदर्भात आपण बोलूया. या ठिकाणी पहिलं वाक्य जे आहे, "अ फ्यू इयर्स अगो व्हेन द इन्फोसिस फाउंडेशन वॉज ॲज अ स्टील इन इट्स इन्फॅन्सी." मित्रांनो, वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला हा शब्द कदाचित नवीनही वाटला असेल. इन फॅन्सी. वास्तविकता हा शब्द बघा, इन फॅन्सी नवीन शब्द आहे आपल्याला. आपल्याला फॅन्सी हा शब्द वापरला जातो, पण इन्फॅन्सी हा शब्द मित्रांनो नेमका त्याच्याबरोबर अपोजिट आहे. जी गोष्ट प्रसिद्धीला नसते, तिला म्हटलं जातं इन्फॅन्सी. म्हणजे असे शब्द गोळा करत जाणं, वाचत असताना त्या शब्दांकडे आपलं लक्ष असणं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परत एक वेळा तुम्हाला वाचून दाखवतो. "अ फ्यू इयर्स अगो व्हेन द इन्फोसिस फाउंडेशन वॉज ॲज स्टील." आता ॲज स्टील, स्टील हा शब्द बघा, स्टील. ओके. स्टील हा शब्द वेगवेगळ्या अर्थानं वापरला जाऊ शकतो. स्थिर असणे, एखाद्या जागी ज्यावेळेला स्थिर असणे, प्रगती न होणे, एकाच ठिकाणी थांबून असणे, हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असावा, स्टँड स्टिल. हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. ती एखादी गोष्ट स्थिर असते. स्टिल इन इट्स इन्फॅन्सी. आता हे इट्स हे प्रोनाउन कुणासाठी आलेलं आहे, हे पडदिशी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण रायटिंग स्किल जे डेव्हलप केलं जातं,
त्यावेळेला अशा गोष्टी आपल्याला ऑब्झर्व्ह करता येत असतील, तर मग तुम्हाला ते लिहितानाही खूप सोपं जातं. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येतोय का बघा? एक वाक्य एनालिसिस करत असताना कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं लागतात. पण मित्रांनो, ही 10 मिनिटं पुढच्या टप्प्यावर तुम्हाला उपयोगी ठरताना दिसतील. हे इट्स जे आलेलं आहे, हे Infosys या कंपनीकरता पजेसिव्ह केस म्हणून वापरलेलं आहे. इट्स इन्फॅन्सी पीपल वर नॉट अवेअर ऑफ काइंड ऑफ वर्क वी वर ट्राइंग टू डू. बघा, आता वर नॉट अवेअर इथं जर बघितलं तर वर नॉट अवेअर हे आपण कॉन्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये वापरू शकतो अनअवेअर. वेअर नॉट अवेअर याचाच अर्थ आहे अनअवेअर. म्हणजे इथं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म वापरला अनअवेअर ऑफ काइंड ऑफ वर्क वी वर ट्राइंग टू डू. ओके, म्हणजे इथं वाक्य संपतं. या ठिकाणी आपण वाक्याची रचना समजून घेतली. म्हणजे इन्फोसिस ज्या वेळेला सुरुवातीच्या दिवसांमध्ये काम करत होती त्यावेळेला पीपल वेअर अनअवेअर हे साधं वाक्य जरी लिहिलं असतं तरी हा सगळा पसारा मित्रांनो कमी झाला असता. हे 4-5 शब्दांमध्ये किंवा अगदी 8-9 शब्दांमध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येणं शक्य होतं. हे शब्द तुम्ही वापरू शकता. ॲट द बिगिनिंग ऑफ द इन्फोसिस द पीपल वेअर अनअवेअर ऑफ इट्स पर्पज. दॅट्स इट, फिनिश. म्हणजे एवढा सगळा जो भाग आहे तो तुम्ही अगदी 8 ते 9 शब्दांमध्ये बसवलेला आहे. मुद्दा तुमच्या लक्षात आला का बघा? प्रत्येक वाक्य आपण ॲनालिसिस करालोय, प्रत्येक वाक्याला आपण सबस्टिट्यूट द्यालोय, वाक्यामधलं ग्रामर चेक करायला लागलोय. या सर्वच गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या ठरतील ज्या वेळेला तुम्ही स्वतःहून वाक्याचं फ्रेमिंग कराल. मित्रांनो, दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य जर बघितलं तर आवर ऑर्गनायझेशन वर्क ॲट द ग्रासरूट लेवल मेनली विथ व्हिलेज स्कूल मास्टर्स whom we approached voluntarily. म्हणजे याचा अर्थ सरळ असा आहे, की जे ऑर्गनायझेशन आहे, इन्फोसिस नावाचं जे ऑर्गनायझेशन आहे, ते ऑर्गनायझेशन खेड्यातल्या शिक्षकांकरता काम करत होतं. आवर ऑर्गनायझेशन वर्कड ॲट द ग्रासरूट लेवल मेनली विथ व्हिलेज स्कूल मास्टर्स whom we approached voluntarily. याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो, ही 2 वाक्य आपण कंबाईन करू शकतो किंवा 2 वाक्यांना आपण व्यवस्थित जोडू शकतो. पण इथं जर बघितलं, ज्या विद्यार्थ्यानं हा पेपर लिहिलेला आहे, त्या ठिकाणी जर वाक्य जर बघितलं, तर पहिल्यांदाच सुरुवात कशी केलेली आहे बघा. द इन्फोसिस फाउंडेशन वॉज ॲन ऑर्गनायझेशन विच वर्क फॉर द वेलफेअर ऑफ द रुरल चिल्ड्रन. आता ज्या वेळेला आपण असा पॅसेज बघतो आणि सुरुवात जर इथं जर बघितली, तर ती सुरुवात मित्रांनो वेगळ्याच पद्धतीनं झालेली आहे. इथं चिल्ड्रनचा काहीच संबंध नाही. आणि दुसरी एक गोष्ट ग्रॅमॅटिकल एरर मित्रांनो या ठिकाणी दिसते ती अशी, की या ठिकाणी विच आलेला आहे. हे जर विच आणि याच्या पाठीमागे ऑर्गनायझेशन हा जर करता घेतला, तर या ठिकाणी वर्कच्या ऐवजी मित्रांनो हे वर्क्स असणं अपेक्षित आहे. म्हणजे ग्रॅमॅटिकल एरर तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला हे दिसतं, की वाक्याचा संदर्भ जो सुरुवातीचा आहे, तो सुरुवातीचा संदर्भ तर किमान सुरुवातीला येणं हे अपेक्षित आहे. ते या ठिकाणी मित्रांनो दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य बघत जात असताना आपण योग्य पद्धतीनं जर त्याचं ॲनालिसिस करत गेलो, पाठीमागं असणारं वाक्य आणि पुढचं असणारं वाक्य या संदर्भात जर आपण ताळमेळ मित्रांनो घालत गेलो, तर अशा पद्धतीचे वाक्य बनवता येणं मित्रांनो सोपं जाईल. या ठिकाणी दुसरं वाक्य दिलेलं आहे, आवर ऑर्गनायझेशन वर्कड ॲट द ग्रासरूट्स लेव्हल मेनली विथ व्हिलेज स्कूल मास्टर्स whom we approached voluntarily. म्हणजे जे ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन स्कूल मास्टर्सना खेड्यातल्या शिक्षकांना भेटत होतं असा त्याचा अर्थ आहे. Although Infosys the company had already made a name for itself in the field of business. बिझनेसमध्ये जरी कंपनीनं नाव कमावलेलं असलं, the company had already made a name for itself in the field of business. The foundation was housed in 2 small rooms. वाक्य जर बघितलं मित्रांनो, तर वाक्य कुठून चालू झालंय बघा, यस. आणि या ठिकाणी मित्रांनो हे वाक्य संपलेलं आहे. हे वाक्य आपण कॉम्पॅक्ट करू शकतो, कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. कसं बघा, although Infosys the company had already made a name for itself in the field of business, the foundation was housed in 2 small rooms on the 3rd floor of Infosys Towers and is even today. म्हणजे वाक्य बघितल्यानंतर इतकंच त्यांना सांगायचं आहे, की इन्फोसिस नावाची आमची जी कंपनी आहे, याची सुरुवात एका लहान घरामधून झालेली होती. इतकंच साधं वाक्य आहे. म्हणजे एवढा पसारा तुम्हाला लिहायचीही गरज नाही. म्हणजे हे आपण अगदी सहज 10 शब्दांमध्ये बसवू शकतो. ओके, अल्दो इन्फोसिस द कंपनी हॅड ऑलरेडी मेड अ नेम फॉर इटसेल्फ इन द फील्ड ऑफ बिझनेस. बिझनेसमध्ये जरी कंपनीनं नाव कमावलेलं असलं, तरीसुद्धा द इन्फोसिस स्टार्टेड इट्स बिझनेस फ्रॉम स्मॉल हाऊस. इतकं जरी तुम्ही वाक्य साधं लिहिलं, तरीसुद्धा हा सगळा पसारा टाळता येणं शक्य आहे.
म्हणजे अशा पद्धतीनं त्याची समरी जर आपल्याला व्यवस्थित लिहिता येत असेल, तर वाक्य अगदी कॉम्पॅक्ट होत जातील आणि अगदी लुसिड लँग्वेज, अगदी सोप्या भाषेमध्ये हे लिहिता येणं शक्य होणार आहे. पुढचं वाक्य बघा. आता पुढचं वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की कशा पद्धतीनं our obscurity was heightened by the fact that there wasn't a single plaque announcing our presence. आता प्लेक हा शब्द ओके अस्पष्टता आहे. obscurity याचा अर्थ आहे मित्रांनो अस्पष्टता. म्हणजे our obscurity was heightened by the fact that there wasn't a single plaque announcing our presence. म्हणजे ज्या ठिकाणी ती कंपनी सुरू केलेली होती इन्फोसिस नावाची, त्या ठिकाणी साधा बोर्ड सुद्धा लावलेला नव्हता. प्लेक या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो साइन बोर्ड, की तो सुद्धा लावलेला नव्हता. त्यामुळे ती अस्पष्टता होती. इथं आपली कंपनी आहे हे सुद्धा कळत नव्हतं. आवर ऑब्स्क्युरिटी वॉज हायटन्ड बाय द फॅक्ट दॅट देअर वॉजंट सिंगल प्लेक अनाउन्सिंग आवर प्रेझेन्स. आम्ही तिथं काम करतोय हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं. त्या ठिकाणी एक साधा साइन बोर्ड सुद्धा नव्हता इन्फोसिसचा, असं त्यांना म्हणायचं आहे. राईट. हे वाक्य आपण टाळलं तरी चालू शकतं. साधं वाक्य जरी इथं लिहिलं तरी चालू शकतं, की पीपल वेअर अनअवेअर ऑफ द कंपनीज प्रेझेन्स इन द बिल्डिंग. एवढं जरी वाक्य लिहिलं तरी सुद्धा तुम्ही ते वाक्य अगदी बरोबर बसू शकतं. म्हणजे त्या वाक्याला कॉन्ट्रॅक्ट करत असताना लहान लहान शब्दांमधून तो भाव आपल्याला जर व्यक्त करता येत असेल, पण त्यासाठी पहिल्यांदा त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. हा प्लेक हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे. प्लेक या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो साइन बोर्ड, की जो साइन बोर्ड कंपनीला डेझिग्नेट करतो तो साइन बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी लावलेला नव्हता. द सिक्युरिटी मॅन वुड कन्फ्रंट आवर स्टाफ फ्रिक्वेंटली. या संदर्भात जे सिक्युरिटी मॅन होते ते सिक्युरिटी मेन सुद्धा, इथं शब्द बघा काय वापरलाय, मेन प्लुरल. इथं मुद्दा काय लक्षात येतोय का बघा. द सिक्युरिटी मेन वुड कन्फ्रंट आवर स्टाफ फ्रिक्वेंटली अँड डिसेंट एस्टॅब्लिशमेंट कनेक्टेड टू इन्फोसिस शुड हॅव अ लार्ज साइन बोर्ड विथ ब्रास लेटरिंग इफ नॉट स्टेटली बॅनर दे वुड से. हे जे प्रोनाउन आलेलं आहे मित्रांनो, हे सिक्युरिटी मेनसाठी आलेलं आहे. म्हणजे हे तुमच्या नजरेच्या टप्प्यात आहे. कारण मेन हा शब्द बघा, मेन हा शब्द कुठं अलीकडं आहे आणि दे हा शब्द पुढं अगदी वाक्याच्या शेवटी आलेला दिसतो. याचं सिंक्रोनायझेशन होणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे, की तो शब्द कुणासाठी आलेला आहे. म्हणजे तिथं असणारे सिक्युरिटी मेन सुद्धा सांगत होते, की तुमच्या कंपनीचा प्रेझेन्स या बिल्डिंगमध्ये आहे हे कळण्याकरता एक लहानसा बोर्ड तरी लावा. अशा पद्धतीची सूचना ही सिक्युरिटी मेनकडून मिळत होती. हा त्या संपूर्ण वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे हे इतकं सगळं आकलन होण्याकरता पहिल्यांदा तो शब्द कळाला पाहिजे आणि तो शब्द कळाल्यानंतर ते आपल्या भाषेमध्ये मांडता येणं गरजेची गोष्ट आहे. आणि हे अगदी साध्या पद्धतीनं मगाशी जे वाक्य सांगितलं तेच तुम्ही पुन्हा या ठिकाणी रिपीट करू शकता. परत एकदा हे वाक्य तुम्हाला मी वाचून दाखवतो. द सिक्युरिटी मॅन वुड कन्फ्रंट आवर स्टाफ फ्रिक्वेंटली. एनी डिसेंट एस्टॅब्लिशमेंट कनेक्टेड टू इन्फोसिस शुड हॅव अ लार्ज साइन बोर्ड विथ ब्रास लेटरिंग इफ नॉट अ स्टेटली बॅनर दे वुड से. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं, की किमान एक लहानसा बोर्ड तरी लावा, की जेणेकरून इथं ही कंपनी काम करते. म्हणजे कंपनी म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे, की ज्या वेळेला कंपनी सुरुवात झाली त्यावेळेला त्या ठिकाणी एक लहानसा बोर्ड सुद्धा लावलेला नव्हता. हे तिथून आपल्याला कळतं. राईट. आणि हे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं हे वाक्य लिहिलेलं आहे बघा. ओके. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कळतंय का बघा. इट्स प्रेझेन्स वॉज नॉट नोन टू मेनी पीपल. अगदी बरोबर. म्हणजे हे वाक्य अगदी बरोबर लिहिलेलं आहे. इट्स प्रेझेन्स वॉज नॉट नोन टू मेनी पीपल. बऱ्याच लोकांना ती कंपनी त्या ठिकाणी काम करते हे सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे हे वाक्य अगदी बरोबर आहे. ॲज इट वॉज इन इन्फोसिस स्टेट, इन्फॅन्सी स्टेट. म्हणजे इन्फॅन्सी स्टेट म्हणजे अवस्था, की अशी अवस्था की ज्यावेळेला त्याला कोणीच ओळखत नव्हतं त्यावेळेला लोक सुद्धा त्या कंपनीच्या असण्याची दखल घेत नव्हते, असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे ह्या वाक्याची रचना जर आपण बघितली तर या वाक्याची रचना मित्रांनो अगदी बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला ज्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होताना दिसतात, वाक्याच्या रचनेकडे गेल्यानंतर आपण ज्यावेळेला अशा पद्धतीनं बघत जातो त्यावेळेला आपल्याला कळते की बाबा कशा पद्धतीनं त्या पुढं वाक्य कसं लिहिलेलं आहे बघा. द फाउंडेशन फोकसेस ऑन transforming the life of village people and offer them a bright future. ओके. या ठिकाणी फुल स्टॉप आहे. राईट. या ठिकाणी मित्रांनो हे दुसरं वाक्य चालू केलेलं आहे लिहायला. विद्यार्थ्यांनी इथून वाक्य चालू केले. द फाउंडेशन फोकसेस. या ठिकाणी फोकसेस अगदी बरोबर आहे. कारण फाउंडेशन इज अ सिंग्युलर थर्ड पर्सन. हे फोकसेस बरोबर आहे. ऑन ट्रान्सफॉर्मिंग द लाईफ ऑफ विलेज पीपल
अँड ऑफर. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का बघा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा जर तुम्ही विचार केला तरी वाक्य एकच आहे आणि एकच आहे. कंजंक्शन इथं अँड वापरलेला आहे. या ठिकाणी ऑफर आलेला आहे. त्या ऑफरच्या ऐवजी मित्रांनो असायला हवं ऑफर्स. कारण याचं कारण असं की या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये इथं फोकसेस म्हटलेलं आहे. द ऑर्गनायझेशन, द फाउंडेशन फोकसेस ऑन ट्रान्सफॉर्मिंग द लाईफ ऑफ व्हिलेज पीपल अँड ऑफर्स देम. म्हणजे वाक्याचा कर्ता मित्रांनो फाउंडेशनच आहे. इथं जसं फोकसेस आलेला आहे तसं या ठिकाणी ऑफर्स यायला पाहिजे. या लहान लहान मिस्टेक्स मित्रांनो होताना दिसतात. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नावाचा घटक जर आपण विचारात घेतला तर अशा पद्धतीच्या चुका टाळता येणं शक्य आहे. आणि या सगळ्याची चर्चा मित्रांनो ऑफलाईन बॅचमध्ये तुम्हाला व्यवस्थित होताना दिसेल. कारण प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. कुणाचा ग्रामरचा प्रॉब्लेम असू शकतो, कुणाचा स्पेलिंग एररचा प्रॉब्लेम असू शकतो, सेंटेन्स स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असू शकतो. या सगळ्याची चर्चा आपण ऑफलाईनच्या बॅचमध्ये करणार आहोत. हे सगळं अगदी व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आता मी तुमच्यासोबत आहे, पण तुम्ही माझ्यासोबत नसल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स नेमके कळत नाहीत. पण वाक्याच्या रचनेकडे जात असताना म्हणून या ठिकाणी मी इथं या ठिकाणी चूक म्हटलेलं आहे. ऑफरच्या ठिकाणी मित्रांनो ऑफर्स असणं अपेक्षित आहे. म्हणजे वाक्य बनतात कशी, आपल्या चुका होतात कशा. बघा, द सिक्युरिटी मॅन वुड कन्फ्रंट अवर स्टाफ फ्रिक्वेंटली अँड डिसेंट एस्टॅब्लिशमेंट कनेक्टेड टू इन्फोसिस शुड हॅव अ लार्ज साइन बोर्ड विथ ब्रासलेटिंग इफ नॉट अ स्टेटली बॅनर दे वुड से. दे है मेनसाठी आलेला आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं बघा. पुढे गेल्यानंतर राईट फ्रॉम इट इन्सेप्शन, सुरुवातीपासूनच द फाउंडेशन फोकस्ड ऑन रिगार्डिंग द ग्रीव्हन्सेस. हा शब्द काही लोकांना नवीन असू शकतो. ग्रीव्हन्सेस याचा अर्थ आहे वेदना. म्हणजे हे शब्द कॉमन आहेत. द ग्रीव्हन्सेस ऑफ व्हिलेज पीपल म्हणजे खेड्यातल्या लोकांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांवरतीच इन्फोसिसनं काम करायला सुरुवात केलं होतं अगदी सुरुवातीपासूनच. एस्पेशली चिल्ड्रन. आता इथं तुम्ही तुम्ही त्या संदर्भातला उल्लेख करू शकता. जे या ठिकाणी आता या विद्यार्थ्यानं पहिल्यांदा चिल्ड्रनचा उल्लेख केलेला आहे की ज्या ठिकाणी तो करायला नसायला हवा होता. या ठिकाणी चिल्ड्रनचा उल्लेख तिथं पहिल्यांदाच आपल्याला केलेला दिसतो. या ठिकाणी बघा, द इन्फोसिस फाउंडेशन वॉज अन ऑर्गनायझेशन विच वर्क फॉर द वेलफेअर ऑफ द रुरल चिल्ड्रन. वास्तविकता हा भाग नंतर आलेला आहे. तुमच्या लक्षात येते का बघा, या ठिकाणी हा भाग नंतर आलेला आहे. म्हणजे त्याचा जो एक सिक्वेन्स आहे, आपण ज्या वेळेला त्याचं ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये लिहित असतो त्यावेळेला त्याचं कॉम्पोजिशन करत असताना जो सिक्वेन्स फॉलो करावा लागतो. पहिल्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे, दुसऱ्या भागामध्ये काय आहे, त्याचं कन्क्लुजन काय आहे, या संदर्भातला जो सिक्वेन्स आहे तोच सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा आहे. त्यामुळे राईट फ्रॉम इट्स इन्सेप्शन द फाउंडेशन फोकस्ड ऑन redressing the grievances of village people, grievances, vedana of village people, especially children, so that we could help them envision a bright and prosperous future. म्हणजे त्यांना त्याची जाणीव करून देऊ शकू. त्यामुळं त्या मुलांवरती काम करायला मित्रांनो सुरुवात केलेलं आहे. कम्पॅरेबल टू दॅट ऑफ देअर अर्बन काउंटरपार्ट्स. म्हणजे शहरातली जी मुलं आहेत त्या शहरातल्या मुलांपेक्षा या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवरती काम करायचं कंपनीनं ठरवलेलं होतं. कारण त्यांच्या ब्राईट प्रॉस्परस फ्युचर करता. म्हणजे ही बाजू जर आपण विचारात घेतली तर साधं वाक्य सुद्धा आपण लिहू शकतो. फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द कंपनी हॅज डिसाइडेड टू वर्क फॉर द रुरल चिल्ड्रन. इतकं साधं वाक्य जरी या ठिकाणी आपलं लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य ज्या वेळेला आपण लिहू त्यावेळेला मी म्हणेन की खऱ्या अर्थाने याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार होईल आणि अगदी सोप्या भाषेमध्ये सुद्धा हे लिहिता येणं अगदी शक्य आहे. आता पुढचं वाक्य जर बघितलं तर पुढचं वाक्य आपल्याला दिसतं. इट इज वेल नोन दॅट इन आवर कंट्री द रुरल अर्बन डिवाइड रन्स डीप. बघा, इट इज वेल नोन दॅट इन आवर कंट्री द रुरल अर्बन डिवाइड म्हणजे गॅप आहे शहरी जीवनामध्ये आणि ग्रामीण जीवनामध्ये. ही जी गॅप आहे ही खोलवर रुजलेली आहे. रन्स डीप केलेली आहे. बघा, वाक्य जर बघितलं तर हे वाक्य सोडूनच दिलेलं आहे. इट इज वेल नोन दॅट आवर कंट्री द रुरल अर्बन डिवाइड रन्स डीप. द लाईफ ऑफ व्हिलेज चिल्ड्रन इज डिवाइड ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट आर टेकन फॉर ग्रँटेड बाय आवर सिटी चिल्ड्रन. आता ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेणं गरजेचं आहे. द लाईफ ऑफ व्हिलेज चिल्ड्रन इज डिवाइड ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट आर टेकन ग्रँटेड बाय आवर सिटी चिल्ड्रन. म्हणजे खेड्यातल्या मुलांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा त्यांना मिळतातच असं ग्रँटेड धरलं जातं. कुणाकडून? बाय आवर सिटी चिल्ड्रन. बऱ्याच वेळेला त्या सुविधा त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.
पण शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना मात्र असं वाटतं, की खेड्यातल्या विद्यार्थ्यांना त्या सुविधा मिळतातच. टेकन फॉर ग्रँटेड इथं म्हटलेलं आहे. वाक्य बघा, "द लाईफ ऑफ व्हिलेज चिल्ड्रन इज अ डिव्हाइड ऑफ द ॲक्टिव्हिटीज दॅट आर टेकन फॉर ग्रँटेड बाय आवर सिटी चिल्ड्रन. द सिंपल प्लेजर्स ऑफ मॉडर्न लाईफ." बघा, या ठिकाणी द सिंपल प्लेजर्स ऑफ मॉडर्न लाईफ आणि मग ती प्लेजर्स कोणकोणती आहेत ते समोर म्हटलेलं आहे. वॉचिंग अ कार्टून शो on television, listening to popular Hindi film song, or even reading a book at leisure are rare luxuries in village. हे आर आलेलं आहे कारण हे बाकीचे हे सगळे कर्ते या ठिकाणी वापरलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो आर आलेला आहे. आर रेअर लक्झरीज इज व्हिलेज. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत या सुद्धा लक्झरी म्हणून गृहीत धरल्या जातात खेड्यातील मुलांकरता, असं या वाक्याचा संदर्भ आहे. A lack of basic facilities forces village boys and girls to while away their time. While away the time याचा अर्थ होतो मित्रांनो वेळ वाया घालवणे. ही अत्यंत सुंदर फ्रेज आहे. व्हाईल अवेचा अर्थ होतो वाया घालवणे. एखादी गोष्ट वाया घालवली जाते त्यावेळेला त्याला व्हाईल अवे म्हटलं जातं. अ लॅक ऑफ बेसिक फॅसिलिटीज फोर्सेस. लॅक ऑफ बेसिक इथं फोर्सेस आलेला आहे बघा. हे फोर्सेस जे आहे हे फोर्सेस ज्यावेळेला आपण बघतो हे वर्ब म्हणून या ठिकाणी काम करताना तुम्हाला दिसतं आणि याचा कर्ता जो आहे मित्रांनो तो लॅक ऑफ. म्हणजे अशा गोष्टी नजरेच्या टप्प्यात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. हे वाक्य मी अनालिसिस करून का सांगायला लागलो की बऱ्याच वेळा आपण फक्त वाचतच जातो. येणारं क्रियापद काय आहे, त्या क्रियापदाला यस कसं लागलेलं आहे, त्याचा नेमका कर्ता कुठं आहे, हे ज्यावेळेला आपण कॉशियसली बघत जाऊ तर याचाच उपयोग तुम्हाला ड्राफ्टिंगमध्ये चांगल्या पद्धतीनं होईल. हे मुद्दा मला इथं लक्षात आणून द्यायचा आहे. A lack of basic facilities. Facilities is in plural form, but the subject of the sentence is a lack of. And that is why this goes to the singular form. That is why verb is having yes suffix. That is why forces is over there. Facilities forces village boys and girls to while away their time uselessly. म्हणजे ते जे वेळ वाया घालवतात, विनाकारण ते वेळ वाया घालवतात कारण त्यांना या बेसिक फॅसिलिटीज मिळत नाहीत. Having observed this aspect of village life at close quarters. काय सुंदर शब्दांच्या रचना आहेत बघा. क्लोज क्वार्टर्स याचा अर्थ आहे खूप जवळून ज्या वेळेला या गोष्टी बघितल्या जातात आणि इथं बघा पार्टिसिपलचा सुंदर वापर केलेला आहे. हॅव्हिंग ऑब्झर्व. ह्या अशा पद्धतीच्या वाक्यांच्या रचनांकडे तुम्ही कॉशियसली बघायला पाहिजे. हे हॅव्हिंग का आलेलं आहे, हॅव्हिंग नंतर आपल्याला पार्टिसिपल वापरायचं असतं हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. हे आपण वाचून सोडून जातो आणि त्याचा फक्त कोअर पकडतो. पण प्रॉब्लेम येतो त्यावेळेला जेव्हा आपल्याला लिहायची वेळ येते. हॅव्हिंग टोल्ड ही वेंट टू होम. हॅव्हिंग टोल्ड ही वेंट टू होम. इथे हॅव्हिंग वापरलेला आहे, टोल्ड वापरलेला आहे, ही वेंट टू होम. सांगून तो घरी गेला. हे जे वाक्य आहे हे वाक्य पार्टिसिपलचा वापर करून सुद्धा लिहिता येतं. मुद्दा तुमच्या लक्षात येतोय का बघा. एकच गोष्ट आपण शिकत असताना ड्राफ्टिंग किती व्यवस्थित करायचं असतं हे सुद्धा आपण बघालोय. कारण अशी वाक्य जेव्हा मी तुमचा जेव्हा मी पेपर चेक करत असतो तेव्हा असं काहीच बघायला मला मिळत नाही. साधी सिंपल वाक्य असतात. पण हे जर आपण शिकत गेलो तर एसे रायटिंग असेल, थिसिस रायटिंग असेल तर या गोष्टीसाठी याचा सुंदर वापर होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास मी आणून द्यायला लागलोय. हॅव्हिंग ऑब्झर्व्ड दिस ॲस्पेक्ट ऑफ व्हिलेज लाईफ ॲट क्लोज क्वार्टर्स आय डिसाइडेड दॅट वन ऑफ द प्रायमरी गोल्स. बऱ्याच विद्यार्थ्यांची काय चूक होते ते सांगतो. इथं तुम्ही ग्रामर काय शिकू शकता सांगतो. वन ऑफ द इथं आहे वन ऑफ द. हे वन ऑफ द आहे. कायम मित्रांनो लक्षात ठेवा वन ऑफ द नंतर येणारं नाऊन हे कायम प्लुरल असतं. बऱ्याचशा वेळेला वन ऑफ द नंतर येणारं नाऊन विद्यार्थी सिंग्युलर लिहितात आणि बऱ्याच वेळा ते ऑब्झर्व केलेलं. आता जो काय पेपर मी सगळ्यांचे चेक केले तिथं वन ऑफ द आल्यानंतर नाऊन वन ऑफ द बॉय कधीच होणार नाही. वन ऑफ द बॉईज पाहिजे. ही बऱ्याच वेळा होणार आणि इथं बरोबर दिलेलं आहे बघा. आय डिसाइडेड दॅट वन ऑफ द प्रायमरी गोल्स. तिथं गोल म्हटलेलं नाही. हे इतकं कॉशियसली का सांगतो कारण ही नजर तुमच्याकडे येणं खूप गरजेची गोष्ट आहे. ह्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ नयेत म्हणून या गोष्टी मी तुमच्या निदर्शनास आणून द्यायला लागलोय. आय डिसाइडेड वन ऑफ द प्रायमरी गोल्स ऑफ द फाउंडेशन शुड बी टू लॉन्च अ प्रोजेक्ट टायटल अ लायब्ररी फॉर ईच व्हिलेज. आता टायटल म्हटलंय या ठिकाणी पंक्च्युएशन किती सुंदर पद्धतीने वापरलंय बघा. ज्या वेळेला तुम्ही हे प्रिसिज रायटिंगमध्ये हे टायटल लिहिता त्यावेळेला बऱ्याच लोकांनी तिथे पंक्च्युएशनच दिलेलं नाही. सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच काही लोकांनी दिलेला नाही. त्यामुळे ते लवकर कळतच नाही. ती तिथं चूक झालेली बऱ्याच वेळेला दिसते. ओके. आय फील लायब्ररीज प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द लाईव्स ऑफ चिल्ड्रन द सिटीजन्स ऑफ टुमॉरो. म्हणजे हे सिटीजन्स ऑफ टुमॉरो
हे जे आलेलं आहे ह्याला म्हटलं जातं अपोजिशन. ते त्या कर्त्याचं वर्णन करतं. चिल्ड्रन, द सिटिझन्स ऑफ टुमॉरो. म्हणजे एखाद्या कर्त्याचं वर्णन करण्याकरता अपोजिशन वापरलं जातं. माय फादर, द टीचर. आता माय फादर या शब्दाचं मी वर्णन करायला लागलोय. द टीचर. माय फादर, द टीचर इज माय फ्रेंड. म्हणजे हे जे अपोजिशन आहे, हे सगळं बोलण्यापाठीमागचा मित्रांनो उद्देश हा आहे, की तुम्हाला अशा पद्धतीने लिखाण करता यावं. या बारीक-सारीक गोष्टी ज्यावेळेला आपण शिकत जाऊ, त्यावेळेला आपलं ड्राफ्टिंग सुधारेल. कारण जे पेपर्स मी सगळे चेक केलेले आहेत, तिथं सर्वात मोठा सगळ्यांचा इश्यू हा आहे. डोक्यात सगळं आहे, पण कागदावर काहीच नाही आहे. कागदावर सगळ्या चुका आहेत. कारण वाक्याची रचना होते कशी, हेच आपल्याला नेमकं कळत नाही. पेपर जर बघितला, तर या ठिकाणी मित्रांनो हे अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं दिसतंय बघा. या ठिकाणी बऱ्याच चुका. ओके. मी वाचून दाखवतो परत एकदा. ड्यू टू रुरल अर्बन डिवाइड, द चिल्ड्रन ऑफ रुरल एरियाज आर डिवाइड ऑफ सिंपल फ्रेजेस व्हिच आर इझिली अवेलेबल टू अर्बन चिल्ड्रन. हे वाक्यच मित्रांनो चुकीचं आहे. कारण डिवाइडचा अर्थ आहे फुल ऑफ. आणि इथं त्यांनी वाक्याची रचनाच म्हणून या ठिकाणी मी सरळ-सरळ या ठिकाणी म्हटलेलं आहे, की हे चुकीचं आहे. ओके. कारण त्या वाक्याचा अर्थ लिहिणाऱ्यालाच कळाला नाही. कारण डिवाइड ऑफ याचा अर्थच कळालेला नाही. इझिली अवेलेबल टू द अर्बन चिल्ड्रन. वन ऑफ द प्रायमरी गोल. बघा या ठिकाणी इथं चूक झाली बघा. म्हणजे मगाशी जे बोललो, की प्रायमरी वन ऑफ द नंतर येणारं नाऊन हे प्लुरल असावं. तर या ठिकाणी वन ऑफ द इथं वाक्याची सुरुवात झाली. वन ऑफ द प्रायमरी गोल, हे गोल्स पाहिजे, हे तुमच्या लक्षात आहे. इथं ही मेजर चूक आहे. इथं गोल्स पाहिजे. ऑफ द चिल्ड्रन वॉज टू स्टार्ट अ प्रोजेक्ट टायटल अ लायब्ररी फॉर ईच विलेज. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी पंक्च्युएशनची चूक आहे. कारण इथं अ लायब्ररी फॉर ईच विलेज या ठिकाणी मित्रांनो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असणं गरजेची गोष्ट आहे. याचं कारण ते टायटल आहे आणि ते टायटलमध्ये दिलेलं आहे. इथं तुम्ही पंक्च्युएशन मार्कच दिलेला नाही. राईट. आणि प्रत्येक अक्षर जे आहे, हे अक्षर तुम्ही कॅपिटल लिहायला पाहिजे. सुरुवातीचं अक्षर हे कॅपिटल असायला हवं. तिथंही चूक आहे. म्हणजे अशा बारीक-सारीक गोष्टींवर आपण मित्रांनो कॉन्सन्ट्रेट करत जाणं ही गरजेची गोष्ट आहे. पुढे इथं दुसरी एक चूक आपल्याला दिसते. लायब्ररी ईच विलेज व्हिच विल contribute to provide a better life for rural people. Which will contribute. आता which will contribute याचा अर्थ मित्रांनो पाठीमागचं जर वाक्य जर बघितलं तर या ठिकाणी वॉजचा वापर आहे. पाठीमागच्या वाक्यामध्ये इथं वॉजचा वापर आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पास्ट टेन्सचा वापर असायला हवा. या विलच्या ऐवजी मित्रांनो वूड असणं अपेक्षित आहे. हे तुमच्या लक्षात आलंय का बघा. म्हणजे ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं शिकत जातो आणि अशा पद्धतीनं आपला पेपर जो आहे तो पेपर मित्रांनो डायग्नॉस केला जातो. डायग्नॉस करत असताना बऱ्याचशा अशा सर्व गोष्टींचा विचार केला जातो. ज्यावेळेला पेपर डायग्नॉस केला जातो त्यावेळेला मित्रांनो विचार केला जातो ग्रामरचा. ओके. ग्रामरचा विचार, त्यानंतर कंटेंटचा विचार केला जातो आणि व्होकॅब तुमची कशी आहे, स्पेलिंग कसं आहे या संदर्भात आणि हँडरायटिंग कसं आहे याही संदर्भात मित्रांनो विचार केला जातो. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. प्रिसिज रायटिंगवर मी बोललेलो आहे. अशाच पद्धतीनं आपण बघणार आहोत, की एसेज रायटिंग कशा पद्धतीने केलं जातं. जो टॉपिक तुम्हाला दिला होता, त्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. ऑफलाईनच्या बॅचमध्ये ज्यावेळेला तुम्ही ऑफलाईनला माझ्या समोर बसणार आहात, त्यावेळेला इंडिव्हिज्युअल डिस्कशन होताना मित्रांनो तुम्हाला दिसेल आणि वाक्य आपण अशा पद्धतीनं डायग्नॉस करत पुढे जाणार आहोत. थँक यू व्हेरी मच. मित्रांनो थोडी ट्रान्सलेशनच्या संदर्भात आपण चर्चा करू. एक मराठी पॅसेज दिलेला होता आणि त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायला सांगितलं होतं. सगळ्यात मोठी अडचण मित्रांनो अशी असते ट्रान्सलेशनच्या संदर्भात, की वाक्य लांबलचक पल्लेदार असतात आणि अशी वाक्य इंग्रजीमध्ये करण्याची आपल्याला सवय नसते. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. कारण आपण जे काही इंग्रजी शिकलेलो आहोत किंवा आपण जे काही शाळा कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आहे, ती म्हणजे साधी-साधी वाक्य असतात. आय गो टू स्कूल, आय ईट अ मँगो. ह्याच्या पलीकडे आपलं कधी इंग्रजी गेलेलं नसतं. आणि नेमकं असं वाक्य येतं, गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्याचं तात्पर्य इतरांना सांगण्याच्या निकडीनं माणसं अनेक वाटा चोखाळतात. करा इंग्रजी. यात नेमकं करायचं काय हेच लवकर कळत नाही. यासाठी एक सिंपल टेक्निक मी तुमच्याशी चर्चेला घेणार आहे. वाक्य ज्यावेळेला मित्रांनो आपण असं बघतो, त्यावेळेला त्या वाक्यातला मुख्य गाभा म्हणजे त्या वाक्यातला जर आपल्याला कर्ता समजला, क्रियापद कळालं, तर बाकीच्या गोष्टी आपण व्यवस्थित मांडू शकतो. उदाहरणादाखल हे वाक्य आपण घेऊया. पहिलं वाक्य मी तुम्हाला समजून सांगतो बघा, की या ठिकाणी म्हटले गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्याचं तात्पर्य इतरांना सांगण्याच्या निकडीनं माणसं अनेक वाटा चोखाळतात.
हा मित्रांनो मुख्य भाग आहे. माणसं अनेक वाटा चोखाळतात. कशा करता? तर गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी आणि त्याचं तात्पर्य इतरांना सांगण्यासाठी माणसं अनेक वाटा चोखाळतात. हे वाक्य मुख्य आहे. म्हणजे हे वाक्य तुम्हाला कळालं पाहिजे आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पहिल्यांदा जमलं पाहिजे. चोखाळणे याला शब्द आहे मित्रांनो एक्सप्लोर. गतकालीन जगण्याच्या गतकालीन जगण्याच्या यासाठी आपण काय वापरू शकतो? पास्ट इव्हेंट्स हा शब्द वापरू शकतो. पास्ट लाईफ इव्हेंट्स हा शब्द वापरू शकतो. पास्ट आणि मग अस्सल, अस्सलला शब्द आहे जेन्युइन. ओके, जेन्युइन इव्हेंट्स म्हणजे हे तुम्हाला पटदिशी सुचणं खूप गरजेची गोष्ट आहे. टू एक्सप्लेन इतरांना सांगणे म्हणजे एक्सप्लेन म्हणजे इथं असं आपण म्हणू शकतो पीपल एक्सप्लोअर मेनी रूट्स, मेनी वेज, मेनी पाथ्स अशा पद्धतीने ती वाक्याची रचना होईल. हे मला का कळालं? कारण वाक्याचा मुख्य गाभा मला कळाला. माणसं अनेक वाटा चोखाळतात. कशा करता? तर या करता. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्याकडं आणि त्या वाक्याचा भाव माझ्या लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. एका विद्यार्थ्यानं खूप सुंदर लिहिलंय, तेही तुम्हाला दाखवतो. इथे बघा, पीपल ट्राय टू एक्सप्लोअर डिफरंट वेज टू एक्सप्रेस द ऑनगोइंग रिॲलिटीज. मित्रांनो, ऑन गोईंग रिॲलिटीज हे चुकीचं आहे. ऑन गोईंग म्हणजे चालू असणाऱ्या गोष्टी झाल्या. इथं तर म्हटलेलं आहे मित्रांनो गतकालीन जगण्याच्या अस्सल गोष्टी. गतकालीन म्हणजे याचा अर्थ भूतकाळाशी संबंधित आहे आणि इथं तुम्ही म्हटलेलं आहे ऑन गोईंग रिॲलिटीज. दिस इज रॉंग. म्हणजे या गोष्टी मित्रांनो तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. पीपल ट्राय टू एक्सप्लोर डिफरंट वेज टू एक्सप्रेस द ऑनगोईंग पास्ट रिॲलिटीज जरी म्हटलं असतं तरी चाललं असतं. पास्ट रिॲलिटीज इन देअर लाईफ. ओके, पास्ट जेन्युइन रिॲलिटीज इन देअर लाईफ असं जरी म्हटलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे या बारीक सारीक गोष्टी मित्रांनो आपल्याला चर्चेतून कळतील. मुद्दा तुमच्या लक्षात येतोय का बघा? कारण ड्राफ्टिंग आपण आयुष्यात कधी केलेलंच नाही ना. इंग्रजीतलं ड्राफ्टिंग आपण कधी केलंय का? ड्राफ्ट कधी केलंय का? अशा पद्धतीची वाक्य आपण कधी लिहिलेत का? हे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून या बारीक सारीक गोष्टी मी तुमच्याशी चर्चेला एक वाक्य जरी आपण व्यवस्थित करायला आणि हे सगळं ऑफलाईनच्या बॅचमध्ये मी अगदी विस्तृतपणे तुमच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळं जर तुम्ही या बॅचला जर बसलात तर तुम्हाला प्रत्येक वाक्य अगदी व्यवस्थित डायग्नोस करून त्या पद्धतीनं कसं बनतं हे मी तुम्हाला सांगणार. आता पुढं वाक्य म्हटलंय बघा, साहित्य, संगीत, कला यासारखी इतिहास कथन ही त्यातील एक वाट आहे. म्हणजे त्यातील एक वाट आहे. कोणती? इतिहास कथन ही एक वाट आहे. हे मुख्य वाक्य आहे. इतिहास कथन ही एक वाट आहे. हे मुख्य वाक्य आणि त्याला मग सबऑर्डिनेट या सगळ्या गोष्टी आहेत. आता इतिहास कथनला आपल्याला शब्द माहिती पाहिजे. बऱ्याच लोकांना तो शब्दही माहिती आहे. ते शब्द जसेच्या तसे येणार नाहीत. ओके, नरेशन ऑफ हिस्टॉरिकल इव्हेंट्स, नरेशन ऑफ हिस्टॉरिकल स्टोरीज असं ह्या इतिहास कथनला आपण म्हणू शकतो. आणि त्यातील एक वाट आहे. वन ऑफ देम कशापैकी? साहित्य, संगीत, कला यासारखीच इतिहास कथन ही एक त्यातील वाट आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर या ठिकाणी त्यांना म्हटलंय बघा, वन ऑफ द वेज. आता वन ऑफ द नंतर येणारं नाऊन मित्रांनो प्लुरल पाहिजे. हे वेज म्हणजे बोललेलं कळालंय का बघा? वन ऑफ द वेज पाहिजे. मगाशी जे ग्रामॅटिकल भाग बोललो होतो. ओके, वन ऑफ द वेज इज इन हिस्टॉरिकल फॉर्म ऑफ लिटरेचर. हे वाक्याची रचनाच मित्रांनो चुकीची आहे. कारण काय केलंय तेच कळत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य बनवत असताना आपल्याला वाक्याची सुरुवात कशी करावी, वाक्य तुटतं कसं, वाक्याचा कर्ता कोण आहे, क्रियापद कसं आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू झालं. राईट, साहित्य, संगीत, कला यासारखीच इतिहास कथन ही त्यातीलच एक वाट आहे. ओके, नरेशन ऑफ हिस्टॉरिकल स्टोरीज इज लाईक लिटरेचर अँड म्युझिकल आर्ट्स. हे असं वाक्य पाहिजे होतं जे त्या ठिकाणी दिसत नाही. पण कोणत्या गोष्टीकडे नजरा खेचून घ्यायच्या आणि कोणती कथनं चुपचाप जाजमाखाली ढकलायची याचं एक राजकारण असतं. बघा, वाक्य कसं आहे बघा. वाक्य हे बघितल्यानंतर अशी वाक्य आपण कधीही केलेली नसतात. आता या ठिकाणी पण कोणत्या गोष्टी नजरा खेचून घ्यायच्या म्हणजे कोणत्या गोष्टींना अट्रॅक्ट करायचं, कोणत्या गोष्टी मांडायच्या आणि कोणत्या गोष्टी दडवायच्या याचं एक राजकारण असतं. देअर इज अ पॉलिटिक्स. व्हॉट थिंग्स टू बी हेड अँड व्हॉट थिंग्स टू कीप ओपन
देर इज अ पॉलिटिक्स. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य ज्यावेळा आपण बनवत जातो, त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला इथं इथं ते वाक्य कसं घेतलंय बघा. ओके. बट देर इज अ सम काइंड ऑफ पॉलिटिक्स इन्व्हॉल्व्ड इन विच इव्हेंट शुड बी हायटन्ड अँड विच शुड बी अवॉइडेड. हे काय कळत नाही नेमकं हे कशा पद्धतीनं. बट देर इज अ सम काइंड ऑफ पॉलिटिक्स. some kind of politics. There is a politics, okay, politics involved in which events should be highlighted, one which and which should be avoided. म्हणजे वाक्याच्या रचनेकडे बघितलं तर वाक्याची रचनाच व्यवस्थित जुळत नाही आणि ही जुळण्याकरता मित्रांनो अशा पद्धतीची वाक्य बघत असताना आपल्याला त्या वाक्याचा मूळ गाभा जर कळाला तर ती वाक्य आपल्याला लिहिता येतील. म्हणजे अशी वाक्य बघत असताना त्या वाक्यातला असणारा कर्ता हा आपला कळाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्या वाक्याचा भाव आपल्याला कळाला पाहिजे. तो भाव फक्त तो जर आपल्याला इंग्लिशमध्ये मांडता आला तरी सुद्धा पुरेसा आहे. कारण जाजम हा शब्द आपल्याला वापरायचाच नाही. कोणत्या गोष्टी लपवायच्या, विच थिंग्स टू बी हिडन, कोणत्या गोष्टी तुम्हाला हिडन ठेवायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला एक्सपोज करायच्या आहेत, विच थिंग्स टू बी केप्ट ओपन इज अ पॉलिटिक्स. हे जर तुम्ही जर लिहिलं तर ते वाक्य अगदी बरोबर येऊ शकतं. म्हणजे इथं तुमचं इथं हे वाक्य संपतं आणि अशा पद्धतीने ते तुम्ही लिहू शकता. म्हणजे वाक्याकडे बघत असताना ही गोष्ट त्याचा भाव कळाला पाहिजे. यासाठी ढकलणे, जाजम, चुपचाप, नजरा खेचून घेणे यासाठी तुम्हाला काही इंग्रजी लिहायची गरज नाही. पण त्याचा भाव जरी तुम्ही मांडलात तरी ते पुरेसं आहे. हे वाक्य मात्र मित्रांनो याला अलाइड होतच नाही. मोर आणि बदकाच्या प्रसिद्धीच्या धोतात येण्याची संधी मिळते तेव्हा अनारोग्य आणि अर्थसंकटे उपेक्षेच्या अंधारात अंग चोरून उभे असतात. यात नवल नाही. मित्रांनो हे वाक्य थोडंसं चुकीचं आहे. हे याला रिलेव्हंट वाक्य नाही. थोडासा उचलून पॅसेज घेतलेला असल्यामुळं हे त्या ठिकाणी जुळत नाही. दुसरीकडे कोणत्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आणि कोणाच्या सांगण्याकडे कानाडोळा करायचं याचंही एक सांस्कृतिक राजकारण असतं. कोणाच्या दुसरीकडे कोणत्या गोष्टी ऐकून घ्यायच्या, विच थिंग्स टू बी लिसन्ड, कोणत्या गोष्टी ऐकून घ्यायच्या आणि कोणाच्या सांगण्याकडे कानाडोळा करायचा, विच थिंग्स टू बी अवॉइडेड. ओके. कोणत्या गोष्टीकडे कानाडोळा करायचा याचंही एक सांस्कृतिक राजकारण ओके याला शब्द आपण वापरू शकतो. राजकारणाला शब्द आहे तो म्हणजे पॉलिटिक्स. ओके. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर बघत गेलो, हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे की कल्चरल पॉलिटिक्स हा शब्द आपण वापरू शकतो. विच शुड बी वन गेट्स, इथं आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याच चुका ह्या सगळ्या दिसतील. when by avoiding important topic, not time, should not be surprising. काहीच थांगपत्ता लागत नाही. On the other hand, there is a cultural politics to avoid in whose opinion should be listened and whose opinion should be avoided. वाक्याच्या रचनेमध्ये भलत्या चुका आपल्याला या ठिकाणी दिसायला चालू होतील. म्हणजे अशा पद्धतीनं वाक्य बनवत असताना त्याची मित्रांनो प्रॅक्टिस असणं खूप गरजेची गोष्ट आहे. ऑन द अदर हँड देर इज अ कल्चरल पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड इन हुज, हे तर सगळं चुकीचं आहे. त्याचा काही संबंधच लागत नाही. म्हणजे वाक्य बघत जाणं, वाक्याकडं योग्य रचना करणं. फॉर एक्झाम्पल इट कॅन बी नोटिस्ड दॅट द सत्यशोधक मुवमेंट अँड आंबेडकरी मुवमेंट. म्हणजे इथं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की या ठिकाणी थोडासा हिस्टॉरिकल भाग दिलेला आहे. उदाहरणार्थ ओके फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भल्या बुद्धिवंतांनी सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. आता बघा या वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे की वाक्याचा मुख्य गाभा काय आहे. तर वाक्याचा मुख्य गाभा, वाक्य जर तुम्ही स्प्लिट करून बघितलं तर मुख्य गाभा ज्याला कर्ता म्हणता येईल तो म्हणजे बुद्धिवंतांनी सत्यशोधक आणि आंबेडकर चळवळीच्या विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. म्हणजे हा भाग आहे. बुद्धिवंतांनी विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. हा कर्ता आणि हे क्रियापद या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य मर्यादित मांडणीमध्ये जखडण्याला आपल्याला शब्द कन्फाईन, म्हणजे शब्द मला माहिती पाहिजे. तो शब्द जर मला माहिती नसेल किंवा स्टक असाही शब्द स्ट्राईक करून स्टक हा सुद्धा वापरला जाऊ शकतो. कन्फाईन हा शब्द विचारांना मर्यादित, लिमिटेड फ्रेमवर्क, मर्यादित मांडणीमध्ये म्हणजे हे सुचलं पाहिजे विचारांना, थॉट्स. ओके. उदाहरणार्थ
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भल्या भल्या नोटेड इंटेलेक्च्युअल्स, सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांना मर्यादित मांडणीमध्ये जखडल्याचं लक्षात येतं. म्हणजे वाक्य बघत असताना आपण अशी वाक्य ज्यावेळा शोधू आणि अशा वाक्यांसाठी लागणारे शब्द ज्यावेळा आपल्याला येतील, आता कन्फाईन हा शब्द आपल्याला सुचलाच नाही तर ते वाक्यच बनवता येणार नाही. ते वाक्य बनवण्यासाठी तो शब्द मला माहिती पाहिजे. मर्यादित मांडणी, लिमिटेड फ्रेमवर्क हे आपल्याला कळालं पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण ते वाक्य व्यवस्थित कंपोज करू शकतो. या ठिकाणी वाक्य कसं कंपोज, फॉर एक्झाम्पल, इट कॅन बी नोटिस्ड दॅट सत्यशोधक मुवमेंट अँड आंबेडकरी मुवमेंट फाइंड अ लिमिटेड प्लेस. आता लिमिटेड प्लेस म्हटलंय, लिमिटेड फ्रेमवर्क इन इंटेलेक्च्युअल रायटिंग्स. याचाही काही संदर्भ लागत नाही. म्हणजे हे जर बघितलं तर अंदाजानं आपण काही लिहित जातो. दिस टू मुवमेंट्स वर्कड फॉर कास्ट अँड मुवमेंट फिझल नॉट आफ्टर ब्रिझल. हे काहीच कळत नाही. म्हणजे हे काय आहे हे कळतच नाही. राईट. म्हणजे वाक्य जर बघितलं तर हे अशा या दोन्ही चळवळी ठराविक जातीच्या कुंपणामध्ये काम करत होत्या आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर या चळवळी हतप्रभ झाल्या. या ठिकाणी बघा, इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे आणि या ठिकाणी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे. अशा धाटणीची मांडणी काही जण करतात. सम पीपल राईट, सम पीपल से, काय म्हणतात की या दोन्ही चळवळी ठराविक जातीच्या कुंपणामध्ये काम करत होत्या. These two movements were working in limited framework. आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर या चळवळी हतप्रभ झाल्या. लॉस्ट देअर इम्पॅक्ट. हतप्रभ झाल्या, त्यांचा इम्पॅक्ट पडेनासा झाला आफ्टर द डेथ ऑफ ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला मांडता, हतप्रभ झाल्या, लॉस्ट देअर इम्पॅक्ट, हे तुम्हाला सुचलं पाहिजे तर ते तुम्ही लिहू शकाल व्यवस्थित. अशा धाटणीची मांडणी काही लोक करतात. सम पीपल से, सम पीपल राईट. अशा धाटणीची मांडणी लोक काही करतात. अशा धाटणीचे फ्रेमवर्क काही लोक तयार करतात की या दोन्ही चळवळी ह्या हतप्रभ झाल्या. कधी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर आणि ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर यांचा प्रभाव कमी झाला असं ते म्हणतात. काही लोक अशा धाटणीची मांडणी करतात. बघा, आता इथं वाक्य आहे, या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या नोंदी तपासल्या तर. आता इथं कंडिशनल वाक्य दिसते, तुमच्या लक्षात आलंय का? बघा, इथं दोन वाक्य स्पष्ट होतं की विशिष्ट वैचारिक पायावर व चळवळी उभ्या केलेल्या असल्यामुळे त्यातील विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी संस्थापक नेत्यांच्या पश्चात देखील त्यांचा वैचारिक वारसा बहुप्रवाही पद्धतीनं पुढे नेला. वाक्य किती मोठे आहेत आणि यातले प्रत्येक शब्द आपल्याला थोडेफार प्रमाणात का असेना सुचले पाहिजेत. या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूनंतर, आफ्टर द डेथ ऑफ दिस बोथ द लीडर्स, त्यांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी, चळवळीतील कार्यकर्ते ऍक्टिव्हिस्ट्स, त्याला शब्द आपल्याला आला पाहिजे. पार्टी वर्कर्स हा शब्द आपल्याला माहिती असतो, पण जे चळवळ करणारे असतात त्यांना म्हटलं जातं ऍक्टिव्हिस्ट, किंवा त्याला दुसरा शब्द वापरू शकता फॉलोअर्स. केलेल्या कामाच्या नोंदी तपासल्या तर, इफ वी चेक्ड द वर्क डन बाय देम, इफ वी चेक द वर्क डन बाय देम, असं स्पष्ट होतं की इट इज क्लिअर दॅट विशिष्ट वैचारिक पायावर या चळवळी उभ्या केलेल्या असल्यामुळे त्यातील विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी संस्थापक नेत्याच्या पश्चात देखील त्यांच्या वैचारिक वारसा बहुप्रवाही पद्धतीनं पुढे नेला. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की वाक्य बघत असताना त्या वाक्यातल्या कर्त्याचा विचार आपल्याला करावा लागतो, कारण अशी वाक्य सहसा कर्त्यानं सुरू होत नाहीत, तर ती वेगळ्याच पद्धतीनं चालू होताना दिसतात. कार्यकर्त्यांनी त्यांचा वैचारिक वारसा बहुप्रवाही पद्धतीनं पुढे नेला, हे वाक्य आहे. हे आपल्याला कळालं पाहिजे की या वाक्याचा कर्ता म्हणजे कार्यकर्ते, म्हणजे तुम्हाला सांगितलं फॉलोअर्स. त्यांचा वैचारिक वारसा मल्टिपल वेज, मल्टिपल स्ट्रीम्स, हे अशा पद्धतीनं पुढे नेला. कॅरीड फॉरवर्ड, पुढे नेणे, याला आहे मित्रांनो कॅरीड फॉरवर्ड. म्हणजे त्या फॉलोअर्सनी हा वैचारिक वारसा जो आहे तो वारसा
आपापल्या पद्धतीनं पुढे नेला. आणि पुढचं वाक्य इथे नोंदी तपासल्या तर हा कळीचा मुद्दा आहे. द की पॉइंट इज इफ वी चेक्ड द रेकॉर्ड्स. ओके, नोंदी, रेकॉर्ड्स. ओके, त्यामागचं सांस्कृतिक राजकारण, मगाशी शब्द सांगितला होता, त्यामागचं सांस्कृतिक राजकारण म्हणजे ही गोष्ट, राजकारण, पॉलिटिक्स. ओके, सांस्कृतिक राजकारण उलगडण्यासाठी 2 दाखले पाहता येतील. कल्चरल पॉलिटिक्स उलगडण्यासाठी 2 दाखले पाहता येतील. म्हणजे मुख्य अडचण जर आपण बघितली, की ज्यावेळेला आपण ट्रान्सलेशनला घेतो, तेव्हा ट्रान्सलेशन करत असताना, त्या वाक्याकडे बघत असताना 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्या अशा, की वाक्याचा करता त्याची सुरुवात कशी करावी, त्यासाठी लागणारे शब्द कोणते आहेत, यासाठी मेजर भाग जो असतो तो म्हणजे व्होकॅबचा भाग असतो आणि दुसरा भाग जो असतो तो म्हणजे स्ट्रक्चरचा भाग असतो, जो आपल्याला कळाला पाहिजे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी शेवट कसा केलेला आहे बघा. त्याचा काही अर्थच लागणार नाही, कारण इतकी मोठी लांब पल्लेदार वाक्य आपण कधीही बनवलेली नसतात. म्हणून बऱ्याच वेळेला अशी वाक्य आपल्याला जमत सुद्धा नाहीत आणि आपण काहीही लिहितो. बऱ्याच वेळा पंक्च्युएशनच्या चुका असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, "This was put forward by some people. If the work of the people associated with this movement is check." आता हे इज चेक तर कधीच असणार आहे. इज चेकड पाहिजे. पॅसिव्ह रचना असायला हवी. "It can be seen that after the death of leaders, the movement was continued by people from different group." आता पीपल फ्रॉम डिफरंट ग्रुप येणार नाही. फॉलोअर्स पाहिजे. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, त्या फॉलोअर्सनी ती मूव्हमेंट पुढे चालू ठेवलेली आहे. म्हणजे हे सगळे शब्द आपल्याला आठवले पाहिजेत आणि ते लिहिले गेले पाहिजेत. ॲज इट्स रेकॉर्ड आर चेक. ओके, ओके. इफ रेकॉर्ड्स आर चेक येत नाही, आर चेक येत नाही, आर चेकड पॅसिव्ह रचना पाहिजे. दिस कॅन बी सीन ॲज इम्पॉर्टंट फॉल्ट फॅक्ट. ओके, इथं आणि 06 काय आहे, टाइम. ओके, इन ऑर्डर टू, व्हॉट इज दिस, हे काही कळत नाही. द कल्चरल पॉलिटिक्स टू रेकॉर्ड्स कॅन बी रेफर्ड, हे दिलेलं आहे. ओके, बी रेफर्ड. म्हणजे ज्या वेळेला अशी मांडणी केली जाते, त्यावेळेला मित्रांनो आपल्याला 4 मार्क्स मिळालेले आहेत मित्रांनो. ओके, कारण ग्रॅमॅटिकल एरर्स किती आहेत आणि ज्यावेळेला हे चेक केलं जातं, त्यावेळेला चेक करत असताना काही मुद्दे मित्रांनो विचारात घेतले जातात. जे विचारात घेतलेले मुद्दे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दाखवलेले आहेत, की ज्यावेळेला तुमचा पेपर चेक केला जातो, त्यावेळेला ग्रामरमध्ये कुठे चुका आहेत, त्या इथं दाखवलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम सांगत राहतो एवढ्यासाठी, की या सगळ्या गोष्टी, ग्रामरचा मुद्दा आहे, व्होकॅबचा मुद्दा आहे, तो बघितला जातो. व्होकॅब कुठं-कुठं चुकलेले आहे. ओके, कंपोजिंग कसं केलेलं आहे, ते कंपोजिंग बघितलं जातं. स्पेलिंग एरर्स काय आहेत, ते बघितलं जातं. पंक्च्युएशन मार्क चुकलेले आहेत का, ते बघितलं जातं. या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघून तुम्हाला मार्क्स हे दिले जातात. त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा आपण ऑफलाईनमध्ये सुद्धा करणार आहोत. प्रत्येक वाक्य डायग्नॉस करणार आहोत. प्रत्येक वाक्याची चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात लागणारे व्होकॅब आपण बघणार आहोत आणि त्याचे मॉडेल्स तुम्हाला प्रोव्हाईड केले जाणार आहेत. ते लिहून तुम्हाला स्वतः विचार करायचा आहे, की कशा पद्धतीनं आपण एखाद्या वाक्याचं स्ट्रक्चर, कारण हे बदलत जातं. हे प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल स्किल आहे. कारण प्रत्येकाचे व्होकॅब त्याच पद्धतीनं सारखी नसते. प्रत्येकाची व्होकॅब ही बदलत राहते. शब्दसंग्रह बदलत राहतो. फ्रेमिंग बदलत राहतं. पण त्यातूनही एक सुटसुटीत मार्ग काढता येणं आपल्याला शक्य आहे. साध्या-साध्या गोष्टी ही वाक्य स्प्लिट करत जाणं आणि ते मांडता येतं, हे आपण बघत जाणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हा जो कोर्स आहे, हा कोर्स आपण पुढं शिकत जाणार आहोत आणि टेस्ट्स आपल्या होत जाणार आहेत. मित्रांनो, अशाच पद्धतीची चर्चा आपण चालू ठेवणार आहोत टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. मराठीसाठी आपले जाधव सर आहेत आणि माझंही संयोगानं नाव जाधव सरच आहे. संजय जाधव मला म्हणतात. तर 21 डिसेंबर जी टेस्ट झालेली आहे, त्याचंही विश्लेषण तुम्हाला ऑफलाईनला, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 टू 1 डिस्कशन होणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. व्होकॅबची लेव्हल असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, या सगळ्याच बाबतीत आपण 1 टू 1 डिस्कशन घेणार आहोत. या सगळ्या टेस्ट ज्या आहेत, 28ला आहे, 4 जानेवारी, 11 जानेवारी, 18, 25 जानेवारीला. शक्यतो या सगळ्या टेस्ट तुम्ही अटेंड करा, जेणेकरून त्याचा तुम्हाला परीक्षेसाठी निश्चित फायदा होईल. याचं कारण असं, की 1 टू 1 डिस्कशनमध्ये आपण नेमक्या क्युरीज काय आहेत, नेमके ड्रॉबॅक्स काय आहेत, फ्लॉज काय आहेत, या सगळ्याची चर्चा मित्रांनो आपण करत जाणार आहोत. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू नवीन टेस्टच्या संदर्भात नवीन प्रश्नांसोबत. थँक यू व्हेरी मच.
या ठिकाणी रन्स आलेलं आहे बघा. डिवाइड, रन्स, डीप म्हणजे ही रुजलेली आहे आणि हेच या ठिकाणी